नमस्कार मीरा भाईंदरकरांनो. सध्या मीरा भाईंदरमध्ये राजकीय पीक आलेलं आहे. ऑक्टोबर महिना येता येता विधानसभेची निवडणूक येता येता मीरा भाईंदरमध्ये विविध पैलूंवरती विविध राजकीय रंग आपल्याला सर्व मीरा भाईंदरकरांना बघायला मिळतील. सध्या विषय आहे तो खड्ड्यांवरच्या राजकारणाचा. मीरा भाईंदरमध्ये काही रस्त्यांवरती नक्कीच खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांवरती कोणी आंदोलन करू नये किंवा खड्ड्यांवरती कोणी बोलू नये असं माझं मुळीच मत नाही. मुळामध्ये रस्त्यावरती खड्डे पडूच नये. पण या खड्ड्यांचा विषय कोणी उचलावा, याच्यावरती कोणी आंदोलन करावं, याचा देखील एक विचार करण्याची गरज आहे. ज्या व्यक्तीकडे राजकीय ताकद होती, ज्या व्यक्तीकडे शासन प्रशासन त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या आर्थिक चाव्या सर्व काही सत्ता ज्या व्यक्तीकडे होते, तोच व्यक्ती आज त्या खड्ड्यांबद्दल आंदोलन करत आहे. तुम्ही आंदोलन करू नये असं माझं मुळीच मत नाही. पण तुम्ही आंदोलन का करत आहात ह्या विषयावरती लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. सध्या तुम्ही तुमच्या राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहात असंच आम्हाला प्रथम दर्शनी दिसतं. तुम्हाला असं वाटतं का की मीरा भाईंदरची जनता ही दूधखोळी जनता आहे? तुम्ही तुमच्या लाखो रुपयांच्या गाड्या त्या खड्ड्यांमध्ये उधळत नेताय. तुम्ही ते आमच्यासाठी करत आहात की तुम्ही तुमच्याकडे काय आहे, तुमची काय रॉयलनेस आहे ते तुम्ही दाखवण्याचा आम्हाला प्रयत्न करत आहात? तुम्ही नक्कीच मोठे झालं पाहिजे, याबद्दल आमचं दुमत नाही. पण तुम्ही कोणत्या विषयांवरती तुम्ही काय बोलत आहात, काय करत आहात ते पण महत्वाचं आहे. तुम्ही कोणते खड्डे बुजवले? एकही नाही. आजही ते खड्डे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आहेच आहेत ते. तर तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न केलात? जनता तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही, तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला ज्यावेळेस जे करायचं होतं त्यावेळेस तुम्ही ते केलं नाही. पण रस्त्यांवर खड्डे पडू नये या मताचा मी आहे. सध्या आमदारांना प्रश्न जावेत, विचारले पाहिजेत हे नक्की आहे. पण राजकीय दृष्टिकोनातून राजकीय फायद्यासाठी तुम्ही सर्वसाधारण जनतेला भ्रमित करू नये अशी माझी नम्रपणे विनंती आहे. तुम्हाला इतरही विषय आहेत, कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे कोणीही आलं, कोणतेही व्यक्ती निवडून जरी आली तरी सुद्धा खड्डे पडण्याचं थांबणार नाही. कारण तुम्हाला तुमचे आलिशान घरं उभारायचे आहेत. तुम्हाला तुमचं करिअर त्याच्यामध्ये करायचं आहे. तुम्हाला सर्वसाधारण जनतेशी काही घेणं देणं नाही. सध्या तरी आपण एवढ्यावरच बोलूया. धन्यवाद.